बाबांनी भांडवलाचा प्रश्न सोडवला. आता काही काळजी करायचं काम नाही. बाप्पा, ह्यांचं काम ना लवकरात लवकर सुरू होऊ देत ना. हा, आले आले. आले. आनंदी, हा, एवढं सकाळी कोण आलं? काय माहिती. बाबा, एवढा उशीर? अरे काय करताय? काय अजूनही झोपा काढताय? काय झालं एवढं सकाळी सकाळी? सगळं ठीक आहे ना बाबा? अरे आपलं ठरलंय ना नवीन बिझनेस सुरू करायचंय म्हणून ते. अरे बिझनेस झोपा काढून सुरू होत नाही, त्यासाठी काम करावं लागतं. हो हो, काय हो? स्वप्न पाहताय ना, मग ती उघड्या डोळ्यांनी बघा, झोपून नाही. चला लवकर कामाला लागा, चला पटकन. बाबा बरोबर आहे, पण सकाळचे 6:30 वाजले. एवढ्या सकाळी काय काम करणार? आणि काम करायला ऑफिस तर पाहिजे ना. अरे राघव, तू झोपा काढत होतास, पण मी कामाची सुरुवात केली आहे सुद्धा. आपल्या एरियातल्या सगळ्या ऑफिसच्या जागा ज्या भाड्याने दिल्या जातात ना, त्या सगळ्यांना मी फोन करून माहिती मागवली आहे आणि त्या जागा आपल्याला बघायला जायच्यात. हा ठीक आहे, एवढी कसली घाई आहे? पण घाई कसली म्हणजे? अरे तुझं ऑफिस सुरू करायचंय लवकर. हा, चला जागा बघायला चला पटकन. बरं ठीक आहे, तुम्ही आतमध्ये तर या, चहा प्या आणि मी पटकन आंघोळ करून येतो, मग नाश्ता करून निघूया आपण. एवढा वेळ? अरे राघव, आत्ता खात बसशील ना तर आयुष्यभर उपाशी राहायची वेळ येईल. हे बघ, एवढा वेळ घालवू नकोस, पटापट आंघोळ कर. आनंदी, तू पण तयार हो, चल पटकन. हो हो. आनंदी कशाला? आपण दोघेच जाऊ ना, तू थांब. कशाला म्हणजे? अरे तुझ्या नव्या बिझनेस साठी सगळ्यांची मदत लागणार आहे. चला आवरा पटकन. 15 मिनिटात निघतोय आपण, चला. 15 मिनिटात? आहो, तो एजंट तरी येईल का वेळेत? अरे त्याचा बाप पण येईल. माझे किती उत्साहात आहे, बघितलं का? अरे बोलत का उभे राहिलाय? चला हटपा लवकर, आपल्याला निघायचंय ना. हो हो, चला आवरा ना. आता बघ कसं तुला छान ऑफिस काढून देतो ते. छोट्याशा ऑफिस साठी मोठा एरिया आहे आणि तिकडे गोडाऊन सुद्धा आहे. गोडाऊन तुम्हाला वापरता येईल साहेब. गोडाऊनची आम्हाला गरज नसते हो. आपण जागा तर मोठी चांगलीच आहे ना, आणि मोक्याच्या ठिकाणी आहे. लोक येता जाता बघतील ना की तुम्ही काय काम करता, तुमचा बिझनेस काय. आणि कसं आहे ना साहेब, त्यामुळे तुमचा बिझनेस पण वाढेल ना. भाडं पण भरपूर असणार आहे ना. आपण साहेब मोठ्या ठिकाणी असली, मोक्याची जागा असली तर भाडं पण जास्त लागणार ना. ते बघू आपण. हे बघा, इथे ना बाप्पाचा फोटो लावूयात आपण. हा, आणि इथे अशा खुर्च्या पण ठेवू शकतो ना. हो, हे बघा, छान आहे. हे काय करतात बाबा? ठरलं तर काय? हेच आपलं ऑफिस. हा, या जागेत सकारात्मकता आहे. या जागेत तुला वाईट अनुभव येणार नाही राघव. अरे ही जागा फळणारी आहे. नाही, एक श्वास घेऊन तुमच्या लक्षात आलं एवढं सगळं? तुझा विश्वास बसत नाहीये? ओ एजंट, सांगा याला, सांगा या जागेत आधी कोणाचा बिझनेस सुरू होता आणि तो बिझनेस किती दिवस चालू होता? अहो काका बोलतायत ना, ते बरोबर आहे. याच्या आधी ना इथे एका कंपनीचं बॅक ऑफिस होतं. आता त्यांनी मोठी जागा घेतली. 5 वर्ष ते इकडे होते. बघितलंस, त्यांना बरकत आली, ते मोठ्या जागेत गेले. अरे ही जागा फळणारी आहे. हा, आवडलं ना ऑफिस? बाबा, बरोबर सांगताय तुम्ही. खरंच सकारात्मक वाटतंय इथे. बघ राघव, भरूया डिपॉझिट. हा, ओ एजंट, एजंट, बाबा इकडे या. भाडं आणि डिपॉझिट खूप असणार आहे, जागा बघा. अरे त्याची तू काळजी करू नकोस. मी बोललोय त्यांच्याशी, भाड्याचं आणि डिपॉझिटचं मी बघतो. तुला जागा आवडली आहे ना? पण एवढं भाडं आपण कशी? अरे गुंतवणूकदार मी आहे, तू फक्त तुझं काम कर. काम तरी आता एवढं
मॅन पॉवर नाही, अजून केसेस हातात नाही, आणि एवढं भाडं भरायला कसं काय? अरे मी केसेसचं काम करायला सांगत नाहीये. अरे ही जागा आपल्याला साफ करायची आहे, या जागेत आपल्याला टेबल खुर्च्या आणायच्या आहेत. हा, सगळं काम आजच सुरू व्हायला पाहिजे. 2 दिवसात होऊन जाईल कसं? अरे 2 दिवसांनी मला ऑफिस सुरू करायचंय. हे बघ, ही माझी ऑर्डर आहे. हा, मी सांगतो तसं व्हायला पाहिजे. कल करे सो आज कर, आज करे सो आता, लगेच ताबडतोब. अहो नाही, असं नाहीये बाबा. अहो ते आज करे सो अब. अरे जे काही असेल ते, पण काम आजच सुरू व्हायला पाहिजे. हो. आजच. काय हे बघा, मला काय वाटतं, चावी. काका तुम्हाला आवडली ना जागा? दादा 3 चहा पाठवा, आम्ही तिकडे बसलोय. राघव, चहाचे पैसे मीच देणार बरं का? किती झाले रे? 30 रुपये. 30 रुपये. चहाचे 30 रुपये. काय करताय? अरे राघव, पैसा हिशोब ठेवायला हवा. याच काळात पैसा पाण्यासारखा खर्च होतो. अहो बाबा, मी सुद्धा हिशोब ठेवतो. हो. अरे तुझा बिझनेस सुरू झाला की ठेवशीलच रे, पण तोपर्यंत मलाच ठेवायला नको का? हा? शिपणाचे बाबा, तुमची ही बाजू कधीच बघितली नव्हती हो. अरे कशी बघाल, आजपर्यंत तुम्ही माझ्याकडे एक बाप म्हणून बघत होतात आणि मी तुमच्याकडे माझी मुलं म्हणून बघत होतो. पण आता आपण बिझनेस पार्टनर आहोत. हा? आता तुम्हाला कळेल या पाटकरनं पैसा कसा जोडलाय ते. बाबा खरंच तुम्ही पण सर ना. चाय घ्या. हे घ्या. अरे पैसे घेऊन जा. हा? चल. राघवा, काय ठीक आहे. हे काय आता? यात पुढे काय काय कामं करायची आहेत ना ते लिहिलंय. इंटेरियरचं काम आहे ना, ते आनंदी शिवाय दुसऱ्या कोणाला जमणार नाही. काय आनंदी? हो. हा? म्हणजे मी तिला घेऊन जातो. म्हणजे फर्निचर काय बघायचं, खुर्च्या किती आणायच्या ते आम्ही बघतो. तुझा कुठे? अरे एम्प्लॉई शोधायला. एम्प्लॉई आता? अहो इतक्यात एम्प्लॉई बाबा? अरे मग सगळी कामं काय तू एकटा करणार आहेस का? आनंदी, त्याच्या ऑफिस मध्ये एखादा क्लायंट आला तर त्याला चहा सांगायला काय हा जाणार आहे का? मुलगा नको का? आणि हो, एखादी केस आली तर त्याला रिसर्च करायला असिस्टंट नको का? सगळी कामं तू करणार आहेस का रे? कसा तू रे? सांग त्याला, सांग. नाही, बरोबर सांगताय बाबा. आनंदी तू. बाबा अगदी बरोबर आहे तुमचं. मग एक जण तरी हवं मदतीला ऑफिस मध्ये. अरे नाही, ऐका, काय माहितीये का, तुम्ही एम्प्लॉईचं म्हणताय खरं, पण आपल्या फर्म मध्ये अजून काही कामच नाही. ते एम्प्लॉई ठेवून त्यांना काम काय देणार? आणि काम नाही तर एम्प्लॉई जॉईन तर झाला पाहिजे ना. तुम्ही अचानक बोलताय एम्प्लॉई, असं कसं? अहो बघा, मान्य आहे मला आपलं ऑफिस नवीन आहे. हा, पण आता इतक्या वर्षापासून काम करताय की नाही तुम्ही, लोक विश्वास ठेवतात तुमच्यावर. तुमच्या कामामुळे तुमचं नाव झालंय की नाही, लोक येतील आपल्याकडे केसेस घेऊन. बघा तुम्ही. माझ्याकडे एक आयडिया आहे. हो बाबा, यांच्याकडे एक आयडिया आहे. वा, हा, आणि इकडे बाबा, आनंदी, मी जातो. मी नंतर तुम्हाला भेटतो. हा? चालू. आणि आपण फोनवर टच मध्ये राहू. काय? आनंदी, हा. तो त्याच्या कामाला लागलाय. आता आपण पण आपल्या कामाला लागायला हवं. चहा संपव लवकर. हा? नाही नको आता मला. चला. अरे चल, आपल्याला निघायचं आता. हा? कुठे आधी कुठे जातोय पण? अगं फर्निचर वाल्याकडे जातोय पण. वाटलं नव्हतं यार, आर्ग्युमेंट इतका वेळ चालेल. काय फायदा, केसचा निकाल तर त्यांच्या बाजूने लागला ना. काय नाही रे, तुला सांगू, ही बॅक टू बॅक माझी 4थी केस आहे. मला तर इंटरेस्ट नाही या केसमध्ये. मलाही चहा मिळेल? सर, अहो काय नाही, हे चहा बनव स्पेशल. कसं आहेस? मी बरा आहे. तुम्ही इकडे काय चालू आहे नवीन? काय नवीन केस? अहो नाही, नवीन केस नाही. मी बरेच दिवस कोर्टात आलोच नव्हतो. इथून चाललो होतो, म्हटलं चहा प्यावा. सर बरं वाटलं मला, खूप बरं वाटलं सर तुम्हाला इतक्या दिवसांनी पाहून. एक 2 मिनिटं बोलायचं होतं, जरा बाजूला याल का? अरे चहा तरी पिऊन दे सरांना. अरे पितील नंतर. ए स्पेशल बन सर, प्लीज प्लीज. हा, बोलूया. ये बोल.
ऑफिस कसं सुरू आहे? राघव सर, हा तुम्हाला आता काय सांगू, तुम्ही गेल्यापासून ऑफिसमध्ये काय मज्जाच राहिली नाही. म्हणजे तुमच्यासोबत काम करायला खूप मजा यायची. म्हणजे तुम्ही कोणताही प्रश्न असा अर्धवट नाही सोडायचा. हे असं का, हे असंच केलं तर काय होईल, हे असे सगळे प्रश्न फक्त तुम्हालाच पडायचे आणि याची उत्तरं सुद्धा तुम्हीच शोधून काढायचे बघा. पण आता फक्त सोपे सोपे केसेस घेतात. ते काय तर कॉर्पोरेट लोकांचे ॲग्रीमेंट बनवायचे. हे असं सर, खरं सांगू, मला अजिबात काम करायची इच्छा नाही. तुम्ही येता का परत? मी येण्यापेक्षा तूच माझ्याकडे का नाही येत? हे बघ, मी नवीन फर्म सुरू करतोय. स्वतःच ऑफिस? हो. नवीन ऑफिस म्हणलं तर रिस्क असणार सर. मला माहिती आहे रिस्क असणार आहे, पण तू त्याची काळजी करू नकोस. तू मला जॉईन झाला सर, एवढं नक्की सांगतो की दर महिन्याच्या 1 तारखेला तुझ्या बँक अकाउंट मध्ये तुझा पगार जमा होईल. हे बघ, तुझा आत्ता जितका पगार आहे तितकाच पगार मी देईन तुला. मी उगाच तुला खोटी आशा दाखवत नाहीये की 30% तुझी पगार वाढ मी करेन, 50% असं नाही. पण एवढं नक्की, जर आपली फर्म यशस्वीरित्या पुढे चालू राहिली आणि येत्या 6 महिन्यातच खूप जास्तीत जास्त क्लायंट्स आपण मिळवू शकलो तर नक्कीच आत्तापेक्षा तुझा पगार अधिक असेल. हे बघ, घाई नाहीये तुझ्या उत्तराची. तू वेळ घे, 2-4 दिवस घे, विचार कर आणि मग सांग मला. विचार केला काय? सर, तुमचा शब्द आहे ना, हे जे ॲग्रीमेंट करतो ना, त्या ॲग्रीमेंट पेक्षा तुमच्या शब्दावर जास्त विश्वास आहे. बोला, कधी जॉईन करू? अहो, कसं दिसतंय? छान दिसतंय. बाबा, हे आले. चला चला, सगळी कामं करून झालेली आहेत. वडापाव आणल्यात, चला खाऊन घेऊया. आम्ही यांना बोलवतो दोघांना. दादा, आनंदी, नंदू वडापाव घेऊन आलाय, चला. आलो आलो. दे दे दे, खाऊ मी. हे घे. अरे वा, थांबा मला जाऊ. ए बस बस. हे घे दादा. द्या. थँक्यू. बाबा, हा, हे घेत. हे घे. घेतला. बरं वाटलं, खूप भूक लागलेली, खूप कामही झालं ना का. खरंच खूप काम केलं हा आपण, पण अख्खं ऑफिस लागलं. अहो, तुम्ही आजपासून काम सुरू करू शकता. चला, पण सगळी कामं पटापट झाली. म्हणजे मला वाटलं नव्हतं तुम्हाला हे जमेल म्हणून. मला वाटलं होतं यावेळी पण तुम्ही दोघं फेल झाल म्हणून. ते यावेळी म्हणजे? अरे, तुम्हाला लोन मिळू शकलं नाही की नाही? हं? ते आता पैशांची सोय झाली, पण ऑफिस इतका पटकन उभं राहील की नाही हा मला प्रश्न पडला होता. बाबा, मला माझी फर्म सुरू करायची होतीच, मी करणारच होतो ना हे. पण ना, अशा वेळेस ना प्रॉब्लेम्स येतात ना, ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. राघव, तू एक चांगला वकील आहेस, पण ना एक बिझनेस सुरू करणं छोटा, कोणतीही पार्श्वभूमी नसताना, तर ते सोपं नसतं. काय आहे की एक वकील असणं वेगळं आणि एक बिझनेसमॅन असणं वेगळं. राघव, मला सांग, तुला एखाद्या केसमध्ये दम नाही असं वाटल्यामुळे तू किती केसेस सोडले असे रे? खूप केसेस सोडल्यात. पण आता तुला तसं करता येणार नाही.
हे म्हणजे ज्या केसमध्ये दम नाही असं तुला वाटत असेल, पण जर त्या बिझनेस देत असेल ना, तर त्या सगळ्या केस तुला घ्याव्या लागतील. आणि राघव, मैत्री म्हणून किंवा मदत म्हणून तू कमी पैसे घेऊन एखादी केस लढत असशील किंवा सल्ले देत असशील ना, तर ते तुला आता टाळावं लागेल, करता येणार नाही. आणि राघव, मी बघितलंय की क्लायंट कडून किंवा कोर्टात तुला तुझं कौतुक झालेलं ऐकावं असं वाटत नाही, पण ते आता ऐक, त्याची सवय करून घे. कारण हे जे कौतुक आहे ना, तेच तुझ्या फर्मची माउथ पब्लिसिटी असणार आहे. आणि ज्या केसेस तुझ्याकडे येतील त्यातल्या काही तुला आवडलेल्या असतील किंवा काही महत्वाच्या केस असतील, तर त्याच्यावर फक्त जोर देणं हे आता चालणार नाही. सगळ्या केसेसना समान महत्व दिलं पाहिजे. आणि ज्या केसवर तू खूप जास्त मेहनत घेणार असशील ना, तर त्या केससाठी तुला जास्त चार्ज घ्यावा लागेल, म्हणजे एक्स्ट्रा पैसे घ्यावे लागतील. भावा, खरं तर तुम्ही बिझनेस सुरू करायला हवा. दादा, काकांच्या रूपाने तुला स्ट्रिक्ट बॉस मिळालाय हा. बॉस नाही, पार्टनर. काय आहे, पैसे मी टाकले आहेत ना, तर नियमी माझेच लागणार ना. कसं आनंदी, बरोबर ना? बरोबर. चला, आम्ही निघतो, तुम्ही या मागणं. चला चला. आनंदी, याला व्यवस्थित घेऊन ये. चला. अरे जावे बाबू, वाड्याचे किती पैसे झाले? राहू दे. अहो तसं नाही, खर्चात ते लिहायला लागतील ना. चला, चला, चला. अरे हो, मला लिहितो ना मी, त्याचा हिशोब ठेवतो ना. 102 रुपये झाले. या व्यवस्थित आहे. चला चला, 102 लिहितो मी. आनंदी, ऐक ना, खरंच बाबांसोबत आपण बिझनेस करायला हवा का? असं वाटतं तुम्हाला? आता तुमच्या हातात काहीच नाही. अख्खं ऑफिस उभं राहिलंय आता. तू इन्स्ट्रक्शन ऐकले का? ओ, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं. चला. अचानक काय? हे पकडा. चला 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 चला, पटकन. कोणते चावी? दे तुम्ही राहतो. पटकन चला. आनंदी, इथे अरे बघा. छान आहे. छान आहे ना? आनंदी, आपलं ऑफिस सुरू झालंच तर. पण हे सगळं बाबांमुळे शक्य झालं. हा, नाही खरं आहे, बाबांमुळे हे सुरू तर होत आहे. पण खरं सांगू, तू मला हिंमत दिलीस म्हणून मी स्वतःची फर्म सुरू करण्याचा हा निर्णय, इतका मोठा निर्णय मी घेऊ शकलो. नाहीतर मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर गती घडेल. पण खरंच तू माझ्यावर विश्वास दाखवलास, मग आपल्याला भांडवल मिळायला लागलं, मग पाटकर बाबा आले आणि अवघ्या 2 दिवसात आपलं ऑफिस उभं राहत आहे. पण मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं ना, तुम्ही स्वप्न बघा, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करू तुम्हाला. आम्हाला सांगा तर, आम्ही जीवाचं रान करायला तयार आहोत. पण सांगा तुम्ही. अहो, उद्यापासून तुम्ही ऑफिस सुरू कराल ना, ऑफिसमध्ये तुम्हाला जी काही मदत हवी असेल तेही सांग, मी करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यावर बसायला आता कोणीही बॉस नाही. नाही, पाटकर बाबा सोडून. काय हो, काय बोलताय बाबांना सारखं? बरं, पकड.
आता सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होणार. मी आले ना आता,